नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील शेवटचा म्हणजेच 20वा पाठ तारकांच्या दुनियेत या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर हा इयत्ता 7वी मधील शेवटचा पाठ असणार आहे। त्यानंतर आपण इयत्ता 8वी मध्ये भेटूच, पण इयत्ता 6वी मध्ये देखील विश्वाचे अंतरंग हा पाठ आपण पाहिलेला आहे आणि त्या पाठामध्ये आपण ग्रहांविषयी प्राथमिक माहिती घेतली होती आणि त्या व्हिडिओला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। तर आशा आहे की या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल। तर या पाठामध्ये सुरुवातीला काही प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर चला तर मग पाहूयात। दीर्घिका म्हणजे काय? दीर्घिकेतील विविध घटक कोणते? तर याचं उत्तर पाहूयात। 1. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात। आपली सूर्यमालिका ज्यात आहे ती आकाशगंगा ही देखील एक दीर्घिकाच आहे। 2. दीर्घिकेत तारे, ग्रह, तारिकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे इत्यादी असतात। दुसरा प्रश्न आहे, ताऱ्यांचे विविध प्रकार कोणते? तर उत्तर पाहूयात। सूर्यसदृश तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे असे ताऱ्यांचे विविध प्रकार आहेत। त्यानंतर माहिती मिळवा या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया। मराठी दिनदर्शिकेतून 27 नक्षत्रांची माहिती गोळा करा व त्यांचे खालील तक्त्यात वर्गीकरण करा। आता हे 27 नक्षत्र आपण दिलेले आहेत। तर सुरुवातीला पावसाळी नक्षत्रे पाहूयात। मृगशीर्षा, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती। हिवाळी नक्षत्रे विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रावण। उन्हाळी नक्षत्रे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती। त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले? एक रास बरोबर किती नक्षत्र? तर एक रास बरोबर 2 नक्षत्र येतात। पुढचा प्रश्न आहे, आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्वाचा आहे? उत्तर पाहूया। ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो। सप्तर्षीच्या तारका समूहावरून ध्रुव तारा शोधता येतो। तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुव तारा दिसून येतो। ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात। त्यामुळे ध्रुव ताऱ्यांच्या निरीक्षणावरून इतरही तारका समूहांची निरीक्षणे करता येतात। दुसरा आहे, सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये काय संबंध आहे? उत्तर पाहूयात। सप्तर्षी तारका समूह पाहताना एक मोठा चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी असल्यासारखी सहज दिसते। या चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती ध्रुव ताऱ्याकडे जाते। यावरून ध्रुव तारा ओळखू येतो। शर्मिष्ठेचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो। यावरूनही ध्रुव ताऱ्याची निश्चिती होते। शर्मिष्ठा तारका समूह मावळू लागतो त्याच वेळी सप्तर्षीचा उदय होत असतो। म्हणजेच कोणत्याही वेळेस एक तर सप्तर्षी किंवा दिसतोच व त्यावरून ध्रुव तारा ओळखता येतो। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। तर यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत। मध्यमंडल, क्षितिज, 12, 9, भासमान, वैश्विक, आयनिक। तर योग्य रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे। दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला रिकामी जागा म्हणतात। तर त्या रेषेला आपल्याला काय म्हणता येईल? क्षितिज। राशींची संकल्पना मांडताना रिकामी जागा वृत्त विचारात घेतले आहे। तर कोणते वृत्त विचारात घेतले आहे? आयनिक वृत्त। ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत रिकामी जागा नक्षत्रे येतात। किती नक्षत्रे येतात? 9 नक्षत्रे येतात।
सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे रिकामी जागा भ्रमण आहे. तर कोणते भ्रमण आहे? भासमान भ्रमण आहे. दुसरा प्रश्न आहे, आज 8 वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल आणि का? उत्तर आहे, तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात, त्यामुळे 30 दिवसांनी तो आजच्यापेक्षा 120 मिनिटे किंवा 2 तास लवकर उगवेल. आज 8 वाजता उगवलेला तारा एका महिन्याने 6 वाजता उगवलेला दिसेल. प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा 2 तास लवकर उगवला असे भासते. प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात. तिसरा प्रश्न आहे, नक्षत्र लागणे म्हणजे काय? पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात, याचा अर्थ काय? उत्तर पाहूयात. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पण आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो. या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात. पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारकासमूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे येतात. या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते. जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात. पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात 7 किंवा 8 तारखेस मृग नक्षत्र लागते. म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो, म्हणजेच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात. चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये तारका समूह म्हणजे काय? याचं उत्तर, खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? उत्तर पाहूयात. चांगल्या दर्जाची दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप, आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून मगच शहरांपासून दूरवर अमावस्येच्या दिवशी आकाश निरीक्षण केले पाहिजे. ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? का? याचं उत्तर, ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर जाण्याची त्याची तयारी आहे. कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिक सिद्ध झालेले नाही. म्हणून ग्रह, तारे, नक्षत्र यांचा प्रभाव मानवी जीवनावर होत नाही. प्रश्न 5वा, आकृती 20.1 अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा. आता या ठिकाणी आपल्याला ती आकृती पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे, ती या ठिकाणी मी दाखवलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचं उत्तर लिहायचं आहे. धूळ व हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघांपासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघांमध्ये गुरुत्वाकर्षण असते. यामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाचे हे ढग दाट व गोलाकार होतात. यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो, तसेच त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते. तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते. या अवस्थेला तारा म्हणतात. तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो, पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो. या ताऱ्याच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो. जर यात प्रसरण क्रिया झाली तर बिंबनिका आणि अतिदीप्त तारा तयार होतो.
या उलट जर अंकुचन झाले तर श्वेतबटूची निर्मिती होते. अतिदीप्त तारा एकतर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे सविस्तर उत्तर सांगता येईल. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आता या पाठासोबतच आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. आता यानंतर तुमच्या परीक्षा होतील. त्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अगदी शांत चित्ताने मन एकाग्र करून अभ्यास करा आणि पेपर सोडवा. तुमचे पेपर आणि परीक्षा चांगलीच जाईल ही माझी खात्री आहे. तर भेटूया इयत्ता 8वीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.